नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण IBPS ही बँक PO जी आहे तर त्यांची भरती जाहिरात जी आहे 5208 पदांसाठीची 2026-27 म्हणजे 25-2025 मध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली जाहिरातीचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। याच्यासाठी अर्ज कसा करायचा, अर्ज कोण करू शकतो, शैक्षणिक पात्रता काय लागते, वयोमर्यादा काय लागते, याच्यासाठी जे आहे तर अर्ज किती आणि कशा पद्धतीने करायचे आहे, तर शैक्षणिक पात्रता काय लागते, अभ्यासक्रम काय असतो, परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते, परीक्षेसाठी तुम्हाला सिलेबस कुठला असतो, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अर्ज करायला सुरुवात जी आहे तर ती 1 जुलै 2025 पासून होणार आहे। अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 21 जुलै 2025 पर्यंत। ऑनलाईन पद्धतीने जे आहे तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर याच्यासाठी जी प्रिलिम एक्झाम असणार आहे तर याच्यासाठी प्रिलिम एक्झाम असणार आहे, त्यानंतर मेन्स एक्झाम असणार आहे आणि त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट जी आहे तर ती असणार आहे, इंटरव्ह्यू कंडक्ट होणार आहे आणि त्यानंतर जे आहे तर तुमची अलॉटमेंट जी आहे तर त्यानंतर फायनल सिलेक्शन होणार आहे। अशी प्रोसेस जी आहे तर ह्या परीक्षेसाठी असणार आहे। त्याचा टेंटेटिव्ह डेट जे आहे ते देण्यात आलेले आहेत। IBPS बँक POची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे 2025 मध्ये आणि भरती प्रक्रिया जी आहे तर ती 26-27 साठीची असणार आहे। तो 5208 पदासाठीची ही भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। मग याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये जे आहे तर ते देण्यात आलेले जाहिरातीचं PDF जे आहे ते मी आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे। तिथून तुम्ही चेकआउट करू शकता। IBPS बँकेची किंवा इतर बँकेची भरतीची जाहिरातीसाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आलेलं आहे खूप महत्त्वाचं अपडेट आहे। तर याच्यासाठी जे आहे तर पोस्ट जे आहे आणि याच्यासाठी पे स्केल किती असणार आहे ते देण्यात आलेलं आहे। प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनिंग जे आहे तर त्याच्यासाठीचं पेमेंट स्केल किती असणार आहे ते देण्यात आलं आहे। एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर तो देण्यात आलेला आहे। त्यानंतर नॅशनॅलिटी सिटिझनशिप जे आहे तर ते तुमचं असणं आवश्यक आहे। वयोमर्यादा ते 20 ते 30 मध्ये असणं आवश्यक आहे। शेड्यूल्ड कास्ट किंवा शेड्यूल्ड ट्राईबमध्ये असाल तर 5 वर्षाचं कन्सेशन आहे। ऑदर बॅकवर्ड क्लासमध्ये असाल तर तुम्ही 3 वर्षाचं कन्सेशन आहे। पर्सन विथ डिसेबल असाल तर 10 वर्षाचं कन्सेशन आहे। एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला तिथं 5 वर्षाचं कन्सेशन आहे। त्यानंतर नोट देण्यात आलेली आहे। ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर तुम्हाला व्यवस्थित बघायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचे आहे। तर IBPSची ही 2025 साठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा। याच्यासाठीचा अभ्यासक्रम, परीक्षेची पद्धतीची संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। तर ते तुम्ही इथं बघून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर याच्या संदर्भातले कुठले डाऊट असतील किंवा काही विचारायचं असेल, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। कारण की तुम्हाला जी जाहिरात आहे तर त्याच्या संदर्भातला कुठला स्पेसिफिक पॉईंट जर नाही समजला किंवा काही अडचण आल्यास समजण्यासाठी तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। तुमच्या शंकेचं नक्की निरसन करण्याचा मी प्रयत्न करेल। IBPS POची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला पण विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप धन्यवाद। प्रिलिम एक्झामचं जे आहे पॅटर्न कसा असतो तो ऑब्जेक्टिव्ह आहे। त्यानंतर मेन्स एक्झामचा कसं असतो, किती मार्क्सचा पेपर असतो हे संपूर्ण डिटेल देण्यात आले आहे। किती वेळाचं परीक्षा म्हणजे किती कालावधीचा असतो ते परीक्षेसाठी संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे। त्यानंतर जे कट ऑफ स्कोअर कसा लागतो, त्यानंतर जे संपूर्ण डिटेलमध्ये आहे एक्झाम सेंटर संदर्भातलं आहे, प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जे आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये जाहिरातीमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे।